नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे चेतन. तर आज कुठल्या संदर्भात बोलायचं आहे आपल्याला? मॅनिफेस्टेशन बाबत आपण बोलत असतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन बाबत आपण बोलत असतो. तर आज आहे बोलायचं मला की जेही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या नातलगांमध्ये कोणाचीही सक्सेस बघतायत, तर त्याला ॲप्रिशिएट करायला शिका मित्रांनो. बापरे, कोणाची सक्सेस ॲप्रिशिएट करायची, त्यातल्या त्यात मित्रांची आणि त्यातल्या त्यात नातेवाईकांची म्हटलं तर आपल्या हृदयावर फार मोठा दगड येतो. नाही का? पण मित्रांनो, जर तुम्ही बाकीच्यांची सक्सेस ॲप्रिशिएट कराल, त्यांची वाह कराल, त्यांच्या विनिंगमध्ये तुम्ही टाळ्या वाजवाल, तर ही वेळ तुमच्यावरही नक्की येईल. जी हां, जर आयुष्यामध्ये सक्सेस यशस्वी व्हायचं असेल तर मात्र दुसऱ्यांचं जर सक्सेस आपण ॲप्रिशिएट केलं ना, तर ते इझिली तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होऊ शकतं. यामागचं सायन्स काय आहे मात्र, है ना? जर तुम्ही दुसऱ्यांच्या सक्सेसवर जेलस फील कराल, दुसऱ्यांच्या सक्सेसवर तुम्हाला चांगलं नाही वाटणार, जर तुम्ही असं म्हणाल की हां, त्याने केलं तर त्याचं वडिलोपार्जित त्याच्याकडे प्रॉपर्टी होती, त्याला सगळं काही असंच मिळालेलं आहे, हे तर त्याचं नशीब होतं, तो एवढा व्हॅल्युएबल नव्हता, त्याच्यामध्ये एवढी स्किल नाही आहे, तो ह्या गोष्टीसाठी पात्र नाही आहे, ह्या जर गोष्टी तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशनला ब्लॉक करत आहात. युनिव्हर्सला ही गोष्ट कळत नाही आहे तुम्हाला आवडते की नाही आवडते, नाही का? त्याला असं वाटतं हीच गोष्ट तुम्हाला आवडते, हीच जेलसी तुम्हाला आवडते, मग ती गोष्ट, ही व्हायब्रेशन घेऊन तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन ब्लॉक करत असतात. मग युनिव्हर्स तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडूसुद्धा देत नाही. त्यामुळे प्रत्येकाची सक्सेस तुम्ही ॲप्रिशिएट करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲप्रिशिएट करा दुसऱ्यांची सक्सेस, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा मॅनिफेस्टेशन होईल मित्रांनो. कारण की हे मॅनिफेस्टेशनचं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं, युनिव्हर्सचं हे सायन्स आहे आणि हा रूल देखील आहे. जितके तुम्ही जेलस व्हाल, अँगर फील कराल, जितकं तुम्ही निगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये ठेवाल कोणाबद्दलही, कोणाच्या मॅनिफेस्टेशनबद्दलही, कोणाच्या सक्सेसबद्दलही, तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा ब्लॉक तुम्हाला क्रिएट होताना बघायला मिळेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मॅनिफेस्टेशन प्रिय असेल तर मात्र दुसऱ्यांच्या सक्सेसला ॲप्रिशिएट करायला शिका. तुमच्या सृष्टीमध्ये, अर्थात तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून काय गोष्ट दिसते, जी काही गोष्ट दिसत असेल, वस्तू दिसत असेल किंवा एखादा व्यक्ती दिसत असेल, घरचे दिसत असतील, तर त्यांना ॲप्रिशिएट करायला शिका मित्रांनो. याने काय होणार आहे, तुमचं व्हायब्रेशन चेंज होणार आहे आणि हे व्हायब्रेशन जेव्हा चेंज होतं तेव्हा आयुष्यही बदलत असतं. त्यामुळेच ॲप्रिशिएट करा प्रत्येक ती गोष्ट. सुरुवातीला जड जातं, सुरुवातीला कठीण वाटतं, इतरांची सक्सेस बघून आपण त्यांना टाळ्या वाजवणं, ॲप्रिशिएट करणं, धन्यवाद देणं, शुभेच्छा देणं थोडंसं जड जातं. पण हळूहळू जेव्हा तुम्ही या गोष्टीची प्रॅक्टिस करणार त्यावेळेला तुम्हाला कळेल की दुसऱ्याचं सक्सेस पण आपलंच सक्सेस आहे असं फील व्हायला लागतं. त्यामुळेच ॲप्रिशिएट करायला शिका. जर मॅनिफेस्टेशन ब्लॉकच करायचं असेल तर मग तुम्ही जेलस होऊ शकतात, कॉम्पिटेटिव्हची भावना ठेवू शकतात, त्या व्यक्तीशी कॉम्पिटिशन करू शकतात, स्वतःला जळवू शकतात त्या इतरांची प्रगती बघून, आणि ही एकदम इझी वे आहे तुमचं मॅनिफेस्टेशन ब्लॉक करण्यासाठी. पण याउलट जर तुम्हाला इझिली सक्सेस हवा असेल, इझिली तुमच्या आयुष्यामध्ये तुमची हवी ती गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल, तर ॲप्रिशिएट करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. ॲप्रिशिएट करा. प्रत्येक ती छोटी गोष्ट जी चांगली होते तुमच्या आयुष्यामध्ये, तिला ॲप्रिशिएट करायला शिका. कुठलीही वस्तू तुमच्याकडे असेल, छोटी का असे ना, त्याला ॲप्रिशिएट करायला शिका. कोणी भेटवस्तू दिली असेल त्यालासुद्धा ॲप्रिशिएट करा. कोणी तुमच्यासाठी थांबलेला आहे त्यालाही ॲप्रिशिएट करा. जर उशीर झाला तुम्हाला जायला आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी थांबलेला आहे तर त्यालाही ॲप्रिशिएट करा. बघा तुमची व्हायब्रेशन कशी चेंज होते मित्रांनो, आणि कसे तुमचे मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतात. हे सगळा खेळ जो आहे तो ह्या गोष्टीनेच आहे. आजपर्यंत मॅनिफेस्टेशन का नाही झालं असं तुम्हाला वाटत असेल तर
ते याच गोष्टीमुळे आहे की आपण सगळे लो व्हायब्रेशनच्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये, आपल्या माइंडमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट नाही होत. तुम्ही प्रत्येक सेकंदाला मॅनिफेस्ट करताय, तुम्ही प्रत्येक मिनिट, तासाला, दिवसाला मॅनिफेस्ट करतायत, मॅनिफेस्ट होत आहेत. पण कुठली गोष्ट होते? निगेटिव्ह गोष्ट मॅनिफेस्ट होते, कारण की तुम्ही त्या गोष्टीला जास्त एनर्जी दिलेली आहे. तुम्हाला जर रिझल्ट काहीतरी वेगळा पाहिजे असेल तर ॲप्रिसिएशन शिवाय पर्याय नाही आहे. एखाद्याने आपुलकीची थाप, प्राऊडची जर थाप तुमच्या पाठीवर दिली तर किती छान वाटतं की माझं काम ॲप्रिशिएट केलं, माझ्या घरच्यांनी केलं, माझ्या बॉसने केलं, किंवा इतर कुठेतरी तुम्ही तुमचं एफर्ट्स टाकले असतील तर तुम्हाला ॲप्रिसिएशन भेटल्यानंतर जी समाधानाची भावना येते ना मित्रांनो, तेच खरं तर तुमचं मॅनिफेस्टेशन आहे. जेव्हा आपण आत पीस फील करायला लागतो ना, तेव्हा मॅनिफेस्टेशन तुमचे बरोबर यायला लागतात. जर आज तुम्ही डेस्परेशनमध्ये असाल, केव्हा येईल माझं मॅनिफेस्टेशन, इतरांचं तर होतंय, इतरांचं तर सगळं चांगलं होतंय, इतर कार घेत आहेत, इतर तिच्या आयुष्यामध्ये प्रगती करतायत, असं जर वाटत असेल तुम्हाला, तर मग व्हायब्रेशन तुम्ही कोणती क्रिएट करताय? डेस्परेशनची ना. त्यामुळेच तुमचं मॅनिफेस्टेशन हे ब्लॉक होतं आहे किंवा डिले होत आहे. बट जर तुम्ही ॲप्रिशिएट करत राहिलात तर नक्कीच तुमचं आयुष्य हे बदलणार आहे मित्रांनो. त्यामुळेच चेतन हे नेहमी सांगेल तुम्हाला की कुठल्याही गोष्टीची जेलसी ठेवण्यापेक्षा ॲप्रिसिएशन करा, ॲप्रिशिएट करा प्रत्येक त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये जो की योगदान देतो आहे तुमच्या लाईफला इझी फ्लोमध्ये नेण्यासाठी, तुमचं आयुष्य आनंदी करण्यासाठी, तुम्हाला पीस देण्यासाठी. असे लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये. गरज आहे आपल्याला ती जागरूकतेने बघण्याची. मग ज्या वेळेला तुम्ही हे जागरूकतेने बघाल ना मित्रांनो, त्यावेळेला कळेल की हो यार, आयुष्यामध्ये अशीही लोकं आहेत जे माझ्यावर प्रेम करतात, आयुष्यात असेही लोक आहेत जे मला सपोर्ट करतात, आयुष्यात असेही लोक आहेत जी माझी काळजी करतात. हो ना? या गोष्टी करा मित्रांनो. ॲप्रिसिएशनला महत्त्व द्या तुमच्या आयुष्यामध्ये. मी खरंच सांगतोय, आयुष्य बदलायला लागतं. ॲप्रिशिएट करा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, भलेही ती निर्जीव असते. निगेटिव्ह गोष्टींना सुद्धा ॲप्रिशिएट करा मित्रांनो, कारण की त्या निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडल्या नसत्या ना, तर आज तुम्ही चांगल्या रूटला नसता आला. हो ना? त्यामुळे कुठलीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, आपण जज करतो त्या गोष्टींना. ॲप्रिसिएशन इज द फास्टेस्ट वे टू मॅनिफेस्टेशन. ॲप्रिशिएट करा आणि नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल. मी आहे चेतन तुमच्यासोबत ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये. अशाच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणत असणार. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, स्वतःवर भरपूर प्रेम करा, पीसमध्ये राहा, शांत आणि समाधानी राहा. तुमचे मॅनिफेस्टेशन होते आणि ॲप्रिशिएट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.